हे आपलं श्रीगोंदा शहर आणि ही झाली आपल्या श्रीगोंदा शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याची वास्तवातली दुर्दशा। या दवाखान्याचं प्रमुख काम आहे जनावरांवर उपचार करणे, पण प्रत्यक्षात तेथे येणाऱ्या प्राण्यांवर उपचार होत नाही। हाच मोठा प्रश्न आहे। श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात अनेक पाळीव प्राणी आहेत, पण त्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी हवी तशी व्यवस्था इथे उपलब्ध नाही। वैद्यकीय दवाखान्याच्या परिसरामध्ये आल्यावर आपल्याला दिसतात खंडर झालेले भवन आणि उगीचच वाढलेली झुडपे। जनावरांसाठी सावलीमध्ये बांधून ठेवता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी नाही। तसेच जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली दिसत नाही। दवाखान्याच्या कामकाजासाठी सरकार वेळोवेळी निधी देत असतं, मग हा निधी जातो कुठे याचं उत्तर सत्ताधारी देतील का? आपल्या जनावरांना उपचारासाठी घेऊन शेतकरी दवाखान्याच्या या कारभाराला त्रासले आहेत। सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे ग्रामीण भागातील जनावरांच्या आरोग्याची काळजीसाठी एक महत्त्वाची सुविधा, पण आज याच दवाखान्याला वेगवेगळ्या सुविधांची गरज आहे। दवाखान्याच्या परिसरामध्ये वाढलेल्या झाडीने दवाखान्याच्या प्रयोगशाळेभोवती घेराव केलाय, ज्यामुळे सदनामध्ये जाणे अशक्य आहे। एखाद्या व्यक्तीला प्रयोगशाळेमध्ये जायचे असल्यास त्याला झाडीमधून जावं लागतं। याच प्रयोगशाळेच्या पायऱ्या देखील पूर्णपणे उखडल्या आहेत। प्रयोगशाळेची बाहेरून ही परिस्थिती आहे, तर आतमधून काय परिस्थिती असेल याची कल्पना करणे देखील कठीण आहे। पशुवैद्यकीय दवाखाना अतिशय दुरावस्थेमध्ये जाणे हे गावच्या, तालुका आणि एकंदरीत जिल्ह्याच्या दृष्टीने फार धक्कादायक आहे। दुभत्या पशूंना आजारपण आल्यामुळे त्यांचा दूध उत्पादनावर फरक पडतो। यात दूध विक्रेत्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते व त्याला हाल सोसावे लागते। श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। शेतकरी आपल्या घरच्या लेकरांप्रमाणे जनावरांना जपत असतात, मात्र जनावरांना वेळेत उपचार मिळत नसतील तर या दवाखान्याचा काय उपयोग? एकाच व्यक्तीकडे 35 वर्ष आमदारकी आणि 13 ते 14 वर्ष राज्याचे मंत्रिपद असून देखील त्यांच्या मतदारसंघातील पशुवैद्यकीय दवाखान्याची ही अवस्था आहे। आजवरचे सत्ताधारी श्रीगोंद्याचा विकास करू शकले नाहीत, म्हणून विचार करा, यंदा बंद करूयात भ्रष्टाचाराचा धंदा।